नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चे पीक विम्याची वाट आपण सर्वजण पाहत आहोत. सर्व शेतकरी पाहत आहेत. क्लेम कॅल्क्युलेशन बदलत आहेत. काही जिल्ह्याचे बदलले आहेत, काही जिल्ह्याचे बदलायचे बाकी आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने या सर्व गोष्टी होणार आहेत. केंद्र सरकारकडून 14,000 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. त्यामुळं कॅल्क्युलेशनची गणना सध्या चालू आहे. कधीही अचानक तुमचं स्टेटस बदलू शकतं. आज, उद्या, परवा दिवशी कधीही बदलू शकतं. ही प्रक्रिया पुढील 8 ते 10 दिवस चालू शकते कॅल्क्युलेशनची. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे लक्ष सर्व शेतकऱ्यांचं लागलेलं आहे. खरीप हंगाम 2025चं क्लेम स्टेटस कधी बदलेल, माझी रक्कम कधी दाखवली जाईल. यावेळेसचा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं ट्रिगर नाही आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारित जे नुकसानीची टक्केवारी आहे, त्या नुकसानीच्या टक्केवारीतच त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत असे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या मंडळामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण किती होतं, नुकसानीचे प्रमाण किती होतं, तुमची आणेवारी किती होतं, यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतात की तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे. या सर्व गोष्टी होतच राहतील शेतकरी मित्रांनो, कारण राज्य शासनाकडून यावर्षी पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा म्हणल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांना किती मिळणार याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही, तर पीक कापणी प्रयोगाच्या आधारितच तो आकडा ठरला जाऊ शकतो. त्यामुळे कोण्या हेक्टरीला कोण्या भागात पीक विमा जास्त मिळू शकतो, कोण्या मंडळात कमी मिळू शकतो. काही मंडळं वगळली जाऊ शकतात. काही शेतकऱ्यांना आता झिरो दाखवते, काही शेतकऱ्यांना रकमा दाखवत आहेत, काही शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवलं जातं. या सर्व गोष्टी होतील. यानंतरच्या गोष्टी झाल्या, या सर्व गोष्टी पाहूनच तुम्हाला रक्कम दिली जाते. परंतु यावर्षीच्या पीक विम्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जर पाहायची म्हणली शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ही गोष्ट केलेली नसेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला यामधून पीक विम्यामधून तुम्हाला वगळलं जाऊ शकतं. कारण खूप शेतकऱ्यांना आपण या अगोदरही प्रत्येक व्हिडिओ टाकून ही जागरूक केलेलं होतं की ही गोष्ट तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, हे स्पष्ट मी सांगितलेलं होतं. परंतु 90, 95, 80, 99% असो, सर्व शेतकऱ्यांनी जर याशी गोष्ट केलेली असली तरी अजूनही काही टक्के शेतकरी 2-3%, 1-2% शेतकरी अजूनही ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो, आणि ते शेतकरी याच्यातून वगळले जाणार आहेत. तर कोणती गोष्ट शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो, यावर्षीचा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे. त्यामुळं पीक कापणी ही शेतकऱ्याच्या शेतात होते, आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात जर पिकाची नोंद जर नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. म्हणजेच उदाहरणादाखल जर सांगायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकाची नोंदच केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना यावर्षीचा खरीप 2025चा पीक विमा मिळणार नाही. ते शेतकरी वगळले जाणार आहेत. म्हणजे ई पीक पाणी न केलेले शेतकरी यातून वगळले जाणार आहेत. खूप महत्त्वाची माहिती आहे शेतकरी मित्रांनो, कारण 99% शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेले असेल, परंतु अजूनही खूप शेतकरी असे आहेत की त्यांनी ई पीक पाणी केलेले नसेल, आणि ते शेतकरी या पीक विम्यातून वगळले जाणार आहेत. कारण ज्याचं वैयक्तिक नुकसानाचा क्लेम जरी यावेळेस जर नसला तर वैयक्तिक ई पीक पाणीची नोंद असणं गरजेचं आहे. खरीप हंगाम 2025मध्ये जर तुम्ही सोयाबीन पिकावर जर पीक विमा भरलेला असेल, आणि तो पीक विमा सोयाबीनवर भरलेला असेल, आणि जर त्याची सोयाबीनची नोंद जर तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाणीद्वारे केलेली नसेल, तर तुम्हाला पीक विम्यातून वगळलं जाऊ शकतं शेतकरी मित्रांनो. कारण विमा कंपनीनं पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा म्हणल्यानंतर पिकाची नोंद असणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025मध्ये आपल्या पिकाची नोंद ई पीक पाणीद्वारे केलेली आहे, त्याच पिकावर जर तुम्ही विमा भरलेला असेल तर त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांना झिरो दाखवते, कॅल्क्युलेशन होत नाही, अशामध्ये काही शेतकरी असू शकतात. आता तुम्ही आहात का नाही तुम्हाला माहीत, तुम्ही खरीप 2025ची पीक पाणी केली आहे का नाही. कारण राज्य शासनाकडून 1 ते 2-3 वेळेस मुदत वाढवली होती. महिना 2-2 महिने कुठलाही शेतकरी वंचित राहू नये असं त्यांचं धोरण होतं, म्हणून त्यांनी मुदत वाढवली होती. परंतु तरीही काही शेतकरी याच्यामधून वगळले जाऊ शकतात. ई पीक पाणीमध्ये जर तुम्ही सातबाऱ्याला नोंद तुरीची केली आणि पीक विमा जर तुम्ही सोयाबीनवर जर भरलेला असेल तर तुम्हाला ही पीक विमा मिळणार नाही. जे पीक तुम्ही पीक विम्याला लावलेलं आहे त्याच पिकाची नोंद सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे ई पीक पाणीद्वारे, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. कारण खूप शेतकरी असे असतात, काही शेतकरी पीक विमा भरलेला पीक वेगळं असतं आणि शेतामध्ये पीक सातबाऱ्यावर नोंद वेगळी केली जाते. अशा काही गोष्टी शेतकऱ्याच्या माध्यमातून घडल्या जाऊ शकतात. असे शेतकरी याच्यामध्ये वगळले जाऊ शकतात. परत ई पीक पाणी न केलेले शेतकरी याच्यातून वगळले जाऊ शकतात.
दुसरी गोष्ट, महसूल मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान नसेल तरीही ते शेतकरी वगळले जाऊ शकतात. तर हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. ई पीक पाणी असेल तरच खरीप हंगाम 2025चा पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अन्यथा ते शेतकरी वगळले जाऊ शकतात. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.